नॅचरल 100% नॅचरल. आपल्याकडे 12 वर्षाच्या लोकांचा कस्टमरचा फीडबॅक चांगला आहे. केमिकल नाही त्याच्यामध्ये. 100 केमिकल नाही. केळीच्या आंबे याच्यात खूप मोठा फरक सर. आपला आंबा आहे ना सर, हा हिरवा आहे दिसायला आणि केमिकलचा आंबा आहे सर, पिवळा बी असला तर तो केसरी कलर नाही त्याच्यामध्ये. आपला हिरवा आंबा कट करायचा, त्याच्यामध्ये पूर्ण 100% केसरी आंबा निघाला पाहिजे कलरचा. कोणतं केसरी केसर आहे? हा एक गोल्डन केसर आहे, गोल्डन केसर. अच्छा. हा एक्सपोर्ट क्वालिटी पूर्ण. तरी काय वजन असेल त्याचं आंबे? याचं वजनाची साईज जर 550 ग्राम क्रॉस, 550 प्लस आंबा आहे एक आंबा. दुसऱ्या आंब्यांमधून आपल्याला लय मोठा फरक आहे सर. जे लोकलची केस असते सर, गावरान केस असते समजा मिनिमम 200 ग्रामच्या आतमध्ये, 250 ग्रामच्या आतमध्ये, पण हे आपण एक्सपोर्ट क्वालिटीमध्ये माल काढतो पूर्ण 500 ग्रामच्या पुढे. कसं पिकवतो तुम्ही याला? याला आपण भुसामध्ये लावतो किंवा ते पुण्यामध्ये जे तांदळाचा भुस येतो ते आपण ट्रॅक्टरने मागून विकत घेऊन त्याच्यामध्ये आपण काय रेट लावला याचा? कसं रेट? आता सध्या रेट कमी आहे सर. होलसेल रेट लावलेला आहे. 130 रुपये किलो तयार आंबा लावलेला आहे, 110 रुपये किलो कच्चा आंबा लावलेला आहे. कच्चा आंबा किती दिवस लागतो पिकायला? मिनिमम 5 ते 6 दिवस. पिकलेला आंबा किती दिवस वापरू? पिकलेला आंबा सर तुम्ही 15 दिवस तसं बी ठेवला, तो सडणार नाही, काळा पडणार नाही, काहीच होणार नाही, खराब होणार नाही. आंबा तुम्ही 10 दिवस का 15 दिवस का आंबा खराब होणार. नॅचरल तर नॅचरल चेंज करतो तुम्हाला. त्याच्यात हिरवा असून सुद्धा कलर लाल आहे आतमध्ये. हो, तर हे तेच खासियत सर नॅचरलची. हा जो आंबा आहे ना सर, हिरवा आंबा, हे 100% नॅचरल आणि ऑर्गॅनिक पद्धतीने पिकलेला आंबा आहे. खाण्यामध्ये कशी चविष्ट असते? एकदम खाण्यामध्ये चव टेस्ट असेल सर. आंबा हा केसरी आहे सर. आता हा आंबा जर आपण खाल्ला तर जिभेला घशाला चव जर झाली तेव्हा केमिकल आंबा सांगतो. काय काय प्रॉब्लेम येते? त्याने तुम्हाला पोट दुखणे, संडास लागणे, ह्या उलट्या खूप त्रास होतो. माणूस पूर्ण केमिकल याचं खाल्ल्याने कसं वाटतं? तर हा आंबा खाल्ला सर, एका कस्टमरनं आंबा खाल्ला की तो परत आपल्याकडे देणार नाही. तुमचं नाव सांगा, ॲड्रेस सांगा. जनतेला काय सांगा? जनतेला मी एकच सांगतो की केमिकलपासून वाचा आणि सावध राहा. आपल्या शरीर स्वतःचा धोक्यात आणू नका. थोडाच आंबा खा, पण चांगला आंबा खा. तुमचं नाव सांगायचं ॲड्रेस. हे छत्रपती संभाजीनगर जाधववाडीचे आपल्या महसूलमध्ये येतात सध्या. राजूर माझं नाव आहे. आंबा एकदम गॅरंटी आणि क्वालिटी आंबा. 12 वर्ष संभाजीनगरच्या व्यतिरिक्त ऑल इंडियामध्ये माझा माल सप्लाय होतो. आता एक कार्यक्रम संपल्यानंतर कुठे भेटेल तुम्ही? माझं गारखेडला शॉप आहे सर, आपल्या शेतकरी माझ्या नावाने. आपलं जे जुनी चौरंगी हॉटेल आहे ना, त्याच्या बाजूला बँक ऑफ महाराष्ट्र आहे. बँक ऑफ महाराष्ट्राच्या परिस्थिती आपल्या